बघा जर असा प्रश्न आला तर पोरं कन्फ्यूज होऊन जातात की सर करायचं काय. बघा अशा वेळेस आणि तुम्ही काय करणार, वेन डायग्राम काहीतरी खेळत बसणार, वेन डायग्राम खेळत बसणार. माझ्याकडे एवढा वेळ नाही, तुमच्याकडे एवढा वेळ नाही, मी डायरेक्ट कट करेल, झाला विषय संपला, मी करेल बरोबर 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 बरोबर. बघा किती वेळेत उत्तर निघतंय, कळलं का? किती वेळेत उत्तर निघतंय, किती सेकंद लागताय, 5 सेकंदात. किती सेकंद लागताय, 5 सेकंद. किती सेकंद लागताय, 5 सेकंद. यस, हेच तर आपल्याला शिकायचं आहे ना. पण सर आता हे मी कसं काय केलं, हे शिकण्यासाठी आता तुम्हाला आपल्याला या गोष्टीत आता काय करावं लागेल, शिकावं लागेल ना भाऊ. चलो तर पार्ट 2 आजचा आपला आहे भाऊ. चॅनलवर नवीन असतील तर काही प्रॉब्लेम नाही, सबस्क्राईब करून घ्या मात्र. ठीक आहे, चलो बॉस. बघा आता जे काय आपण शिकणार आहे ते काय आहे, इनडायरेक्ट कन्क्ल्युजन शिकणार आहे. लास्ट टाइम आपण मागच्या व्हिडिओमध्ये जर तो पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो, जाऊन बघा. भाग 1 आहे, बेसिक आहे. पहिले बेसिक बघा, तेव्हाच हे कळणार आहे. ठीक आहे, भाग 1 बघून घ्या, मग दुसरा आपण सुरू करू. लास्ट पार्टमध्ये थोडंसं रिव्हिजन करून घेतो. लास्ट पार्टमध्ये काय बघितलं होतं आपण, की डायरेक्ट कन्क्ल्युजन बघितलं होतं. डायरेक्ट कन्क्ल्युजन बघितलं असतं बरोबर, ज्यामध्ये एका कन्क्ल्युजनपासून एका स्टेटमेंटपासून कितीही कन्क्ल्युजन कशी तयार झाले, त्याला कसं एलिमिनेट करायचं, कसं बरोबर करायचं, कसं चूक करायचं, हे आपण शिकलो होतो. आता आजच्या या सेशनमध्ये काय शिकणार, की जर 2 कन्क्ल्युजन आले, 2 स्टेटमेंट आले, काय आले, 2 स्टेटमेंट, तर त्याला काय म्हणतात, इनडायरेक्ट कन्क्ल्युजन काढणं. बघा आता कशा पद्धतीने आपण करू शकतो, एकदम बेस्ट वेने. बघा आता इनडायरेक्ट कन्क्ल्युजन काय असणार, इनडायरेक्ट कन्क्ल्युजन लक्षात ठेवा, टू गिव्ह ॲन इनडायरेक्ट कन्क्ल्युजन. बघा इनडायरेक्ट कन्क्ल्युजन देण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंटची काय असते, आवश्यकता असते. इनडायरेक्ट कन्क्ल्युजन ओळखण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त कन्क्ल्युजन, बरोबर आहे. आपण स्टार्टिंगला जे तुम्हाला 2 कन्क्ल्युजन दाखवले, बरोबर आहे. आता इनडायरेक्ट कन्क्ल्युजन, त्याच्यापासून जे काही कन्क्ल्युजन, जे काही निष्कर्ष तयार होत आहे ते काय असेल भावड्या, ते काय असेल, ते इनडायरेक्ट असतील. पण ते कसं काय कळलं, कारण की ते एक जे कन्क्ल्युजन असेल ते 2 पासून तयार झालं असेल. सर काही कळत नाही, टेन्शन आहे घेऊ, मी आहे ना. प्रश्न दाखवले की लगेच क्लिक. ठीक आहे, पण बेसिक तर समजून घ्या. ठीक आहे, बेसिक तर समजून घ्या. आणि एक गोष्ट, पहिला पॉईंट कळला की इनडायरेक्ट कन्क्ल्युजन देण्यासाठी कमीत कमी 2 स्टेटमेंट किंवा त्यापेक्षा जास्तही स्टेटमेंटची आपल्याला काय असते, आवश्यकता असते. कळलं? येस सर, काही प्रॉब्लेम नाही. बघा आता त्या इनडायरेक्ट कन्क्ल्युजनमध्ये कॉमन टर्म असेल, एखादा कॉमन टर्म असेल, समजा ऑल ए आर बी सम बी आर ए, ऑल बी आर ए सम बी आर सी. आता त्याच्यामध्ये कॉमन काय आहे, बी. तसंच प्रश्न असतील, टेन्शन घेऊ नका, सांगेल. पहिले बेसिक समजून घ्या, बेसिक समजायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू बघा कशी पाहिजे, कॉमन टर्म इज नेसेसरी इन द बोथ द स्टेटमेंट. काय पाहिजे, कॉमन टर्म पाहिजे. काय पाहिजे, कॉमन टर्म पाहिजे. आता या कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे, 100 पाहिजे. एका ठिकाणी तरी काय पाहिजे, 100 आपल्याला एक व्हॅल्यू तरी पाहिजे. पण ते कसं ओळखायचं सगळं मी सांगेल ना, आधी तू ऐकायचा प्रयत्न तर कर. येस, बघा कळलं. आता बघा एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे, 100 पाहिजे. यस सर, इथपर्यंत कळलेलं आहे. पुढे बोला सर, आगे की बात, मुद्दे की बात करो भी सर. मुद्दे की बात क्या है, तो भाई मुद्दे की बात ये है की बघा पहिला स्टेटमेंट आणि हा दुसरा स्टेटमेंट, पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, दुसरा स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, तर कन्क्ल्युजन कसं तयार होईल, पॉझिटिव्ह. याआधी जेव्हा आपण पहिल्या भागमध्ये शेवटचा प्रश्न पाहिला, हे मी तुम्हाला क्लिअर केलं होतं बरोबर. परत सांगतोय बघा, जर पहिला स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल, दुसरा निगेटिव्ह असेल, तर या दोघांपासून कन्क्ल्युजन कसं तयार होणार, निगेटिव्ह तयार होणार. कळलं? लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. पुढे बघा, पहिला काय असेल, निगेटिव्ह, दुसरा स्टेटमेंट कसा असेल, पॉझिटिव्ह, तर यांचा कन्क्ल्युजन कसा तयार होणार, ऑब्विसली निगेटिव्ह तयार होणार. कळतंय का? येस सर. बघा पहिला विधान किंवा स्टेटमेंट जो आहे तो निगेटिव्ह आहे, दुसरा विधान किंवा स्टेटमेंट जो काय आहे तो निगेटिव्ह आहे, तर यांच्यापासून तयार होणारा जे काय आउटपुट असेल, कन्क्ल्युजन असेल, ते चुकून जाईल. म्हणजे काय असेल, नो डेफिनेट रिझल्ट फॉलोज, म्हणजे एकही रिझल्ट फॉलो होणार नाही, एक पण रिझल्ट फॉलो होणार नाही, डायरेक्ट चुकून जातील. कळतंय? येस सर. चला आता डायरेक्टली आपण काय आहे, क्वेश्चन वर येऊन जाऊया बॉस. चालेल, तो लगा स्क्रीनशॉट ले ले मेरे दोस्त, स्क्रीनशॉट ले लिया. चलो अभी देखते हैं क्वेश्चन के आगे. और ये रहा भाई आपका क्वेश्चन, बड़े ही धमाकेदार तरीके से. देखो मेरे दोस्त, क्वेश्चन देखो. अरे क्यों नहीं हो रहा है मेरे दोस्त, हाँ आ गया. देखो बघा आता एकदम हळूहळू सांगतो, हळूहळू, हा लक्षात ठेवा. बघा इथे आहे नन ए आर बी, एकही ए बी नाही, नन बी आर सी, एकही बी सी नाही, जैसा नाम वैसा काम.
चलो मेरे दोस्त, बघा आता कॉमन टर्म आहे भाऊ, कॉमन टर्म आहे, कॉमन टर्म. आता बघा कॉमन टर्म पहिले ननची व्हॅल्यू बघा. ननची व्हॅल्यू काय आहे? ननची व्हॅल्यू आहे 100. काय आहे? 100. स्टेटमेंट कसं आहे भाऊ? निगेटिव्ह आहे, नकारात्मक आहे. हे तर चांगलंच माहिती आहे, हे आपण शिकलेलो आहोत. हा पण निगेटिव्ह आहे, नन आहे. सब्जेक्ट प्रेडिकेटवर करता आणि कर्मावर व्हॅल्यू कसं लावतो? 100 लावतो. बरोबर आहे. आता कॉमन टर्म सर आपल्याकडे काय आहे? बी आहे. बरोबर आहे. यस सर, कॉमन टर्म आपल्याला भेटलेले आहे. आणि एक रूल अजून काय म्हणतं आपलं रूल काय म्हणतो की सर कॉमन टर्मवर व्हॅल्यू एका ठिकाणी तरी काय पाहिजे? 100 पाहिजे. काय पाहिजे? 100 पाहिजे. मात्र एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, जर कॉमन टर्मवर व्हॅल्यू 50-50 आली, म्हणजे समजा सम ARB सम BRC असेल आणि कॉमन टर्मवर 50-50 व्हॅल्यू असेल, तर त्या दोन्ही स्टेटमेंटपासून बनणारे जेवढे कन्क्ल्युजन असतील ते सगळेच्या सगळे चुकून जातील. कसे होतील? चुकून जातील. लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा, चुकून जातील सगळेच्या सगळे. पुढे बघा. आता पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा, लक्ष द्या. पुढे बघा आता काय आहे? ठीक आहे, हे निगेटिव्ह कळलं. कॉमन टर्मवर आपण चेक करून घेतलं की एका ठिकाणी तरी आपल्याला 100 व्हॅल्यू पाहिजे. येस सर, भेटलेलं आहे. आता थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला काय सांगितलं की पॉझिटिव्ह हा काय तयार करणार? पॉझिटिव्ह तयार करणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय तयार करणार? निगेटिव्ह तयार करणार. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय तयार करणार? निगेटिव्ह तयार करणार. आणि निगेटिव्ह काय तयार करणार? एकही रिझल्ट फॉलो होणार नाही, एकही रिझल्ट त्यापासून बनणार नाही. बरोबर आहे ना? आता हा बी कॉमन AC. बरोबर आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही सर. या आता चेक करूया. बघा सर AC म्हणजे सर आता आपल्याला एक गोष्ट कळते, ए जो आहे सर पहिल्या स्टेटमेंटमध्ये, सी जो आहे तो दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. मग सर एक गोष्ट डोक्याची ट्यूब पेटली, म्हणजे हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेले आहे. येस बॉस, राईट, यू आर राईट मेरे दोस्त, यू आर राईट. पुढे त्यानंतर बघा BAAB सर, BAAB. आता काल तुमचा डाऊट होता की सर हाच बी का नाही, हाच बी का? बघा ना, कॉमन टर्मचा वापर करून आपण लिंक लावू शकतो. इथे काही कॉमन लागतंय का? नाही ना, याच्यामध्ये कॉमन काय? फक्त कॉमन नाहीच आहे ना काही. बी आणि ए, बी ए सरळ दिसतंय आपल्याला, सरळ दिसतंय. म्हणजे सर BA हा जो आहे हा पहिल्या स्टेटमेंटपासून, हा BCCB दुसऱ्या स्टेटमेंटपासून. झालं काम? कळलं? येस सर. मग सर आता काय करायचं? बघा ना सर, हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. आता तुम्हाला चांगलंच माहिती आहे निगेटिव्ह सर एकही रिझल्ट फॉलो करत नाही. बघा ना, किती वेळ लागला चुकवायला? किती वेळ लागला का वेळ नाही? वेन डायग्राम काढत बसले असते तर वेळ लागला असा. पण माझ्या रूलने चालल्या म्हणजे क्या बात आहे, क्या जिंदगी आहे. चला बघा, किती भारी जिंदगी आहे. डायरेक्ट उत्तर निघतंय. यस सर, कळलं. पहिल्या दुसरं चुकून दिलं सर, लगेच चढलं. कळलं ना? आवडलं ना? आवडतं ना? मजा येते ना? बस, क्या चाहिए मेरे को? सबस्क्राईब कर दो, शेअर कर दो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, सगळ्यांना फायदा झाला पाहिजे. येस सर, काही प्रॉब्लेम नाही. चलो बॉस. बघा आता बघा, आता हा पहिल्या स्टेटमेंटपासून तयार झाला आहे. आता आपल्याला माहिती आहे पहिलं काय आहे? निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. तुम्हाला हे पण माहिती, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह कन्क्ल्यूजन तयार करेल, स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह कन्क्ल्यूजन तयार करेल. बस भाई, हमें वही देखना है. यहाँ पे देखो, नन BR आहे, सम AR नॉट बी, दोन्हीही निगेटिव्ह आहे. सर कसं का कळलं? नन आणि नॉट लागलेला आहे. सिंपल. म्हणजे बघा ना, नाही लागलेलं आहे ना, नाहीच लागलेलं आहे. बरोबर आहे. याला कर्ता, याला कर्म म्हणतात. कर्ता कर्म सब्जेक्ट प्रेडिकेट असं म्हटलं जातं. पुढे बघा, आता ननची व्हॅल्यू काय आहे? 100 आहे. काय आहे? 100 आहे. सम नॉट काही नाही, म्हणजे 50 आहे. काय आहे? 50 आहे. आता तुम्ही म्हणणार की सर हे व्हॅल्यू कसं कळालं? व्हॅल्यू कसे काढलं तुम्ही? अरे मेरे दोस्त, पहला व्हिडिओ जाके देख लो, समझ जाएगा. बघा आता लक्ष द्या. नन BR आहे, नन म्हणजे एकही नाही. आता बघा ना, व्हॅल्यू आपण चेक करूया. निगेटिव्ह तर निगेटिव्ह तयार करणार. येस, प्रॉब्लेम नाही. बी वर व्हॅल्यू 100 आहे, इथं बी वर व्हॅल्यू 100, परफेक्ट. ए वर व्हॅल्यू 100, ए वर व्हॅल्यू 100. किंवा असंही म्हणू शकता, तुम्हाला पैशांची भाषा कळते ना. बघा बी ही 100 रुपये कमवते, 100 बी खर्च करते, परफेक्ट आहे. ए इथे 100 आहे, इथे ए 100 कमवतो, 100 खर्च करतो, परफेक्ट. दिस इज अवर आन्सर. पुढे बघा, सम AR नॉट बी, काही ए बी नाहीत, म्हणजे बघा आता ए ची व्हॅल्यू किती? 100 आहे,
येस सर, ए ची व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. आणि बी ची व्हॅल्यू 100 आहे, बी ची व्हॅल्यू 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते. परफेक्ट सर. मोना डार्लिंग, सारा शहर मुझे ऋषभ सर के नाम से जानता है. क्यों? क्योंकि भाई हम आपको क्या दे रहे हैं, रीजनिंग का ट्रिकी सीरीज दे रहे हैं. कौन देने वाला है? कोई नहीं देगा बॉस, ले लो, फ्री में कंटेंट बांट रहा हूं मैं, ले लो, एंजॉय करो बॉस, आगे बढ़ो, नाम निकालो मेरा बस. चलो बघा ना, आता पुढे काय आहे, सम बी आर नॉट सी निगेटिव्ह आहे, सम सी आर नॉट बी काय आहे, निगेटिव है. भाई क्या है ये, निगेटिव है. तो हमारे दिमागवा में एक कन्फ्यूजिया वाली बात आई सर, ये भी निगेटिव, ये भी निगेटिव. तो ये बना कैसे, बना कैसे, दुसरे से बना, ई भी निगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह बनवतो, निगेटिव्ह बनवणार, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. सतत हे का बोलतोय, कारण तुमच्या कानात, तुमच्या डोक्यात, काल जो डायलॉग दिला तर परत देतोय, तुमच्या कानात आणि डोक्यामध्ये हे फिट झाले पाहिजे. हेच तर रूल आहे भावा, हेच रूल आहे, म्हणून तर सतत बोलतोय. बघा आता हे निगेटिव्ह आहे. यस सर, आता चेक करूया. बघा इथे बी ची व्हॅल्यू 100, सी ची व्हॅल्यू 100, इथे बी ची व्हॅल्यू 50, इथे 100. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. व्हॅल्यू लावायची गरज पडली का? नाही पडली, पण लावून देतो ना. तर तुम्ही म्हणणार सर काय सांगितलं तुम्ही आम्हाला, सांगून देतो. रुको. बघा 50 100, सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, 50 100 आहे. सम नॉटची व्हॅल्यू काय आहे, 50 100 आहे. बघा इथं बी वर व्हॅल्यू किती, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. सी ची व्हॅल्यू 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते. येस बॉस, बरोबर आहे. आता मी काय व्हॅल्यू लावलं होतं का नाही, मला माहितीच झालं. प्रॅक्टिस करो सब आएगा. पुढे बघा, सम सी आर नॉट बी, सी ची व्हॅल्यू 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. बी ची व्हॅल्यू 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करू शकते. झालं, कळलं. कुठलाही एक्झाम येऊ द्या, बैंक पासून यूपीएससी सीसैट पर्यंत कुठली एक्झाम देता है ना, मेरे से रीजनिंग सीख के जाओ, कभी प्रॉब्लम नहीं आएगा. एक बार रीजनिंग यहाँ से सीख के जाओ, जिंदगी में कभी प्रॉब्लम नहीं आएगा. समझे मेरे दोस्त? चलो स्क्रीनशॉट ले लो. चलो मेरे दोस्त, आगे बढ़ते हैं. बघा बरं, हा आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी येईल. आता बघा आ जाओ, आ गया. ये देखो मेरे दोस्त, बहुत ही बड़ा खेला. आता हे सगळे प्रश्न जे आता येणार आहे हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. कुठे विचारले गेले? एक्झाममध्ये. मग आता सर याला कसं सॉल्व करणार? बहुत ही सिंपल सा सवाल आहे भाई, बहुत ही सिंपल सा सवाल आहे. बघा आता हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. सर कसं काय कळलं तुम्हाला पॉझिटिव्ह आहे? बघा ना सर, ऑल लागले, बरोबर ना? येस सर, ऑल लागले. आता सर कॉमन टर्म काय आहे सर? ॲपल इथे, म्हणजे सर 100 आणि 50, म्हणजे कॉमन टर्मवर एका ठिकाणी व्हॅल्यू काय पाहिजे होती, 100 भेटली आहे. सर तुम्ही तर लिहिलं नाही हो. अरे लिख देता हूँ मेरे दोस्त, लिख देता हूँ. बघा ऑलची व्हॅल्यू काय आहे, 150. ऑलची व्हॅल्यू काय आहे, 150. बघा ना, कॉमन टर्मवर एका ठिकाणी तरी कुठे पण आपल्याला काय पाहिजे, एका ठिकाणी तरी व्हॅल्यू काय पाहिजे, 100 पाहिजे. कळलं ना? येस सर. आता या दोन स्टेटमेंट पासून बघा किती तयार होते. बघा ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे. काय आहे? ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे. ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे. ॲपल्स आहे, मँगोज आहे. ठीक आहे, ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे. ॲपल्स आहे, मँगोज आहे. मँगोज आहे, ॲपल्स आहे. बरोबर आहे, ॲपल्स आहे आणि ग्रेप्स आहे. आता मग आपण कसं डोकं लावणार? बघा सर, इथे ॲपल आहे, इथे ग्रेप्स आहे, ॲपल सर इथे. मग सर हा घेतला का हा घ्यायचा? हा घेणार. कसं काय कळलं सांगतो. ॲपल मँगोज, ॲपल आणि मँगोज. कळलं? यस सर. आता जिथे ग्रेप्स आणि मँगोज असतील ते पहिल्या आणि दुसऱ्यापासून असतील. लक्षात ठेवा, पहिल्या आणि दुसऱ्यापासून कसं ओळखणार? जिथे मँगोज आणि ग्रेप्स आहे का, मँगोज ग्रेप. बघा चेक करा, मँगोज ग्रेप, मँगोज ग्रेप आहे का? नाही आहे सर. मग काय करणार? एकदम वही काम करो जो कर रहे थे. काय करायचं? बघा आता बघा, ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे, मँगोज आहे. बरोबर आहे ना? ग्रेप्स आहे, ॲपल्स आहे. सर हा ग्रेप, हा ॲपल, म्हणजे सर हा दुसऱ्यापासून तयार झाला आहे. लगेच बघितलं लगेच क्लिअर होते, कारण की कॉमन टर्म इथे काहीच वापर होणार नाही. बघा ॲपल आहे, मँगोज आहे. सर ॲपल आहे, मँगोज आहे. पण त्याआधी असं एक काम करा डायरेक्टली. पहिले निगेटिव्ह पॉझिटिव्ह बघून घ्या. सर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाला उडवा बरं. निगेटिव्ह कोणता बाई? हा निगेटिव्ह उडवून दिला याला.
याला उडवून दिलं सर, उडवून दिलं सर, उडवून दिलं. येस सर, कळलं इथपर्यंत. त्यानंतर सर त्यानंतर समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका, समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करू नका. झालं झालं. किती वेळ लागला? कॉमन टर्म पण चेक नाही करायला लावलं तुम्हाला, पहिलं दुसरं ते पण चेक नाही करायला लावलं तुम्हाला. काय म्हटलं, फक्त सम बघा, पॉझिटिव्ह बघा, निगेटिव्ह होतं, हे बघा हे निगेटिव्ह होतं, म्हणून त्याला आधीच क्लिअर करून टाकलं, कट केलं. का? कारण की पॉझिटिव्ह तयार करणार, इथं निगेटिव्हचं काही काम नाही. पॉझिटिव्ह पाहिजे, पॉझिटिव्ह. झालं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला कळली की आपण जे आहे समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करत नाही. सर असं का करायला होता तुम्ही? बघा ना, एक सांगतो लगेच कळून जाईल. हा जो आहे ग्रेप्स ॲपल बघा, हा दुसऱ्या स्टेटमेंट पासून तयार झालाय. इथं 50-50 लागणार व्हॅल्यू. समची व्हॅल्यू काय लागते, काहीची व्हॅल्यू काय लागते, 50-50 लागते. बघा आता ग्रेप जो 50 आहे, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. यस सर. ॲपलची व्हॅल्यू इथे 100 आहे, 100 कमवणारी व्यक्ती इथे सर 50 खर्च करू शकते. परफेक्ट आहे सर. कळलं? लक्षात ठेवा ना, डोक्यात फिट करा की 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. कळलं? पण 100 खर्च नाही करू शकत. 100 कमवणारी व्यक्ती 100 पण खर्च करू शकते, 50 पण खर्च करू शकते. सिंपल. झालं, खतम कहाणी, हो गया, आगे आपका आन्सर. आता काय पाहिजे, अजून एखादा चेक करून दाखवा सर. हा वाला चेक करा, हा आहे 50, हा आहे 50. बघा बरं ॲपल आणि मँगोज बघा बरं. फास्टमध्ये ॲपल कुठे सर? ॲपल सर इथे आहे, मँगोज इथे आहे. कळतंय? कुठे आहे बघा. आता पण तुम्ही म्हणणार सर हा ॲपल का नाही घेते तुम्ही, हाच ॲपल का पकडला? अरे भावडा, एक लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉमन टर्मचा वापर करूनच आपण एखादी लिंक लावू शकतो. डायरेक्ट दिसते आपल्याला, कारण की का, डायरेक्ट स्टेटमेंटवरून तयार झाले ते. डायरेक्ट स्टेटमेंट काय म्हणतं, ए कन्फ्युजन. सिंपल आहे. बघा आता सम ॲपल्स आर मँगोज. ॲपलची व्हॅल्यू 50 आहे, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते. मँगोजवर व्हॅल्यू किती आहे, 50 आहे. इथे किती, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते. बाकी सांगायची गरज आहे का? नाही. कळलं असेल तुम्हाला. अरे तुम्ही हुशार आहे यार, मला माहिती. चलो मेरे दोस्त, आगे बढ़ो. अब ये करके दिखाओ, ये करके दिखाओ मेरे दोस्त, ये करके दिखाओ. बघा आता, बघा हा कसा स्टेटमेंट आहे सर? हा पॉझिटिव्ह आहे. ऑल रेन्स आर वॉटर, ऑल वॉटर्स आर ब्लू. ऑल म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे 100-50, म्हणजे इथे काय येणार, 100 येणार. इथे काय येणार, 50. करता कर्म सब्जेक्ट प्रेडिकेटवर व्हॅल्यू कशी देतो आपण, 150. जे काय असेल फक्त सब्जेक्ट प्रेडिकेटवर डिपेंड ऑन सिच्युएशन. ऑल असेल तर 150, नन असेल तर 100, सम असेल तर 50-50, सम नॉट असेल तर 50-100. सोपं आहे, बरोबर आहे. आता ऑलची व्हॅल्यू कर्ता आणि कर्मावर व्हॅल्यू काय लावणार, 100-50 लावणार. यस सर, इथं कळलेलं आहे. आता बघा, इथं कॉमन टर्म काय आहे आपल्याकडे, वॉटर आहे. आणि एका ठिकाणी तरी आपल्याला काय भेटलेलं आहे, 100 व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे पाहिजेच, कंपल्सरी पाहिजे. 50-50 असतं तर चुकलं असतं, पण आपल्याकडे काय आहे, 100 आहे ना. काय आहे, 100 आहे. मग ते कन्फर्म आपल्याला 100 भेटलेले, एका ठिकाणी तरी पाहिजे. बघा, इथे 100 राहिला असता तरी चाललं असतं. इथे 100 इथे 50 राहिला असता तरी चाललं असतं. इथे 50 इथे 50 राहिला असतं तर मात्र चाललं नसतं. या दोन्ही स्टेटमेंट पासून एखादा जर कन्फ्युजन रेडी झालं असतं, ते सगळे चुकले असते. येतील ते पण प्रश्न, थांबा, टेन्शन घेऊ नका. आता बघा, हे पॉझिटिव्ह आहे, हे पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. मग निगेटिव्हचं काही काम आहे का? नाही सर, निगेटिव्हला आधी सोडून द्या. निगेटिव्हला बघा, आता निगेटिव्ह कुठे, हा निगेटिव्ह सर. किती वेळ लागतोय? अरे वेळ लागतो का? नाही ना जास्त. डायरेक्ट काढलं ना आपण. वेन डायग्राम काढायची गरज पडली का? नाही पडत आहे. कळलं? त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं की सर समच्या केसमध्ये व्हॅल्यू कधीच चेक करू नका. बाकी आता हे जे आहे ते चेक करा बरं. बाकी हे चेक करा. ऑल रेन्स आर ब्लू. आता बघा, हा जो आहे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे. बघा, रेन जो आहे तो पहिल्याच्यामध्ये आहे, बरोबर आहे, आणि ब्लू जो आहे तो दुसऱ्याच्यामध्ये. ऑलची व्हॅल्यू काय येणार, 150, बरोबर आहे. दोन्ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह तयार करतं. हा पण एक पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. रेन पहिल्या स्टेटमेंटमध्ये, ब्लू दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. पॉझिटिव्ह तयार करणार. हा पण पॉझिटिव्ह आहे. रेनवर व्हॅल्यू 100, इथे पण 100 कमवणारी व्यक्ती 100 खर्च करते. ब्लूवर व्हॅल्यू 50, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते. परफेक्ट. पुढे बघा, समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक नाही करायचं, पण तरी करून देतो तुमच्यासाठी. चलो मेरे दोस्त, देख लो क्या कर रहा हूं मैं. समची व्हॅल्यू काय आहे, 50-50 आहे. आता रेन आणि ब्लू, रेन पहिल्याच्यात, ब्लू दुसऱ्याच्यात, म्हणजे हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे. यस सर,
हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून, ब्लू आणि रेन सर हा पण पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाला आहे. बघा याची पण व्हॅल्यू काय ते 100 50 येणार. पुढे बघा सर रेनची व्हॅल्यू सर 50 आहे. इथे बघा सर, इथे बघा काय समच्या केसमध्ये व्हॅल्यू चेक नाही करायचं हे तर मी सांगितलं, पण तरी सांगून देतो. बघा 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते, ब्लूवर व्हॅल्यू 50 आहे, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते, डायरेक्ट बरोबर. कळलं? येस सर. पुढे बघा मात्र सर आता बघा इथे तुमची गफलत होणार. इथं ब्लूवर व्हॅल्यू किती आहे सर? 100 आहे. ऑल ब्लूवर रेंज आहे ना, इथं ब्लूवर व्हॅल्यू 100 आहे, इथं ब्लूवर व्हॅल्यू सर 50 आहे. 50 कमवणारी व्यक्ती 100 कधीच खर्च करू शकत नाही, हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे चुकलं सर, डायरेक्ट चुकलं. किती वेळ लागला? नाही लागत, प्रॅक्टिस केली की येतं. कळलं? डायरेक्ट चुकलं, पुढे चेक करायचं नाही. पुढे बघा सर सम ब्लूज आर रेंज, सम ब्लूज आर रेंज हा पण कसा आहे सर? पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झालेला आहे. सम ब्लू आर रेंज बरोबर आहे. आता समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करत नाही. सम म्हणजे 50-50 50-50. आता ब्लूची व्हॅल्यू 50, इथे ब्लूची व्हॅल्यू 50, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करते. रेनवर व्हॅल्यू 50, 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते, म्हणून बरोबर. कळलं? येस सर, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे 4 आपण का इलिमिनेट केले, का डिलीट केले, का रिमूव्ह केले, का चुकवलं? कारण की सर हे निगेटिव्ह आहे. बघा नो निगेटिव्ह, सम नॉट आहे म्हणजे निगेटिव्ह, सम ब्लू आर नॉट म्हणजे काय आहे? नकारात्मक निगेटिव्ह आहे. बरोबर आहे. हे दोन्ही पॉझिटिव्ह होते, पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्हच तयार करणार, निगेटिव्हचं काहीच काम नाही. मग डायरेक्ट निगेटिव्ह आपण इलिमिनेट केलं. फास्टमध्ये उत्तर निघालं. कसं निघालं? फास्टमध्ये उत्तर निघालं. अब मुझे बताओ मेरे दोस्त, क्या मैंने आपको बहुत फास्ट पढ़ाया? नहीं ना, बहुत अच्छे से पढ़ा रहे हो. बताओ इतना अच्छा कौन देने वाला है आपका? बरोबर आहे. कौन देने वाला है आपको इतना अच्छा? बघा बरं, इतकं सोपं दिलेलं आहे, इतकं बेस्ट वेने डायरेक्ट इलिमिनेट करायचं. फक्त रूल्स जे आहे ते माहिती पाहिजे. चला बघा बरं पुढे. बघा बरं आता हा प्रश्न बघा बरं, किती भारी प्रश्न आहे. बघा बरं, ऑल बुक्स आर पेन्स, सर्व पुस्तके हे पेन आहेत. बरोबर आहे. ऑल बुक्स आर पेन्स हा पॉझिटिव्ह, हा पण कसा आहे? पॉझिटिव्ह काय तयार करणार? पॉझिटिव्ह तयार करणार. बरोबर आहे सर. यस सर, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. यस सर. आता कॉमन टर्म बघा आपल्याकडे काय आहे. कॉमन टर्म काय आहे बॉस? कॉमन टर्म बघा, तुम्हाला बोललो होतं ना कॉमन टर्मवर 50-50 व्हॅल्यू. बघा इथे काय येणार? 100, इथे काय येणार? 50, इथे काय येणार? 100, इथे काय येणार? 50. कॉमन टर्मवर व्हॅल्यू काय आली? 50 आली. आता तुम्ही काय डायरेक्ट चेक करणार का? समच्या केसमध्ये सर लावून द्या बरोबर. अरे नाही भाई, रुको जरा, सबर करो. असं नाही करायचं. पहिले मॅच करून तर घ्या. इथे 50-50 आलंय. आता इथे आपल्याला थोडंसं सिक्युअर व्हावं लागेल, थोडंसं शांत राहावं लागेल, शांत डोकं ठेवावं लागेल. बाबा का चमत्कार, देखो अब क्या होता है. देखो ध्यान से देखो. अभी इथे कॉमन टर्मवर व्हॅल्यू दोन्ही ठिकाणी 50 आहे. आता या दोन्ही स्टेटमेंटपासून जे काही कन्क्लुजन तयार होणार चुकून जातील, डायरेक्ट चुकतील. कसं? डायरेक्ट चुकतील. बघा ना आता बुक्स पहिल्या स्टेटमेंटमध्ये, कॉपीज दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. बुक्स पहिल्या स्टेटमेंटमध्ये, कॉपीज दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. कॉपीज आहे, बुक्स आहे. बरोबर आहे. कॉपीज आहे, बुक्स आहे. म्हणजे हे जे 3 स्टेटमेंट आहे हे कसे तयार झाले भाऊ? हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले. बरोबर आहे. हे पहिल्या आणि दुसऱ्यापासून तयार झाले. इसको कट कर दो. आणि बघा सम कॉपीज आर पेन्स, कॉपीज इथे, पेन्स इथे, म्हणजे हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून तयार झाला आहे. फक्त आणि फक्त दुसऱ्या स्टेटमेंटपासून. आणि याला आपण डायरेक्ट फॉलो करू शकतो. का? कारण की इथे कॉमन टर्म आपल्याला कॉमन टर्म काहीच नाही आहे. इथे तर हे इनडायरेक्ट कन्क्लुजन तयार झाला ना, डायरेक्ट कन्क्लुजन तयार झाला ना तो. म्हणजे एका स्टेटमेंटपासून एक कन्क्लुजन. म्हणजे आता बघा आता हे पहिले हे सांगून देतो दुसऱ्याचं. सम कॉपीज आर पेन्स, कॉपीजची व्हॅल्यू 100 आहे. 100 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते, 50 कमवणारी व्यक्ती 50 खर्च करू शकते, म्हणून नाही बरोबर. पण मात्र बघा ना, बुक्स बुक्स बघा कशाचे आहे? पहिला दुसऱ्यापासून मिळून बनलेले ना हे. बघा ना, पहिल्या दुसऱ्यापासून आहे. यस सर, डायरेक्ट बरोबर नाही करायचं. का? कारण की कॉमन टर्मचा जेव्हा आपण वापर केला या ठिकाणी बघा ना, कॉमन टर्मवर व्हॅल्यू किती आले? 50-50 आले, म्हणून हे चुकले. सिंपल आहे, अतिशय सोपं आहे. फक्त एकदा नीट ऑब्झर्व करायचं की सगळं येतं. कळलं माझ्या मित्रा, माझ्या भावा, माझ्या सखा. बघा बरं हा प्रश्न. बघा बरं हा प्रश्न किती भारी आहे. अतिशय बेस्ट प्रश्न आहे. आता बघा
किती फास्ट टाइम वाचतो बघा. आता हा पॉझिटिव्ह आहे सर, हा पण पॉझिटिव्ह आहे सर, ऑल ऑल आहे ना सर, 150 लावून घ्या, लावून घ्या. तसं लावायची गरज तर कधी पडत नाही. व्हॅल्यू जर प्रॉपर चेक केलं, माहिती असेल, प्रॅक्टिस असेल, तर लवकर येतं, प्रॉपर होतं. बरोबर आहे. हा पण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे हे जे काही दोन्ही तयार करतील, सिंगल जरी तयार करेल तरी पॉझिटिव्ह आन्सर पाहिजे, डबल जरी तयार करणार तरी पॉझिटिव्हच आन्सर पाहिजे. म्हणजे हा पहिल्या आणि दुसऱ्याचं मिळून आपल्याला आउटपुट किंवा कन्क्ल्युजन कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे. सगळ्यात आधी काम काय करणार, निगेटिव्हवाले उडवून द्या, निगेटिव्हवाले उडवून द्या. सर याला उडवून दिलं, याला उडवून दिलं, हा याला उडवून दिलं, याला उडवून दिलं. कदाचित हा प्रश्न रिपीट झालेला असं मला वाटतंय, रिपीट झालेला असं मला वाटतंय बघा. पण तरी बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. वॉटर आणि वॉटरवर बघा कॉमन टर्म व्हॅल्यू एका ठिकाणी तरी काय पाहिजे, 100 पाहिजे. काय पाहिजे, 100 पाहिजे. बरोबर आहे ना. ऑल रेन्स आर ब्लू, ऑल रेन्स आर ब्लू. आता रेन कुठे सर, रेन्स कुठे सर, रेन्स इथे आहे, रेन्स इथे आहे. बरोबर आहे. रेन्स सर हे सगळे पॉझिटिव्ह आहे ना, बघून घ्या सगळे. यस सर, सगळे पॉझिटिव्ह आहे. ऑल रेन्स आर ब्लू म्हणजे याची व्हॅल्यू. आता बघा ओरली कसं करतात, ओरली कसं करतात बघा. आता ऑल रेन्स आर ब्लू, आता रेंजवर व्हॅल्यू 100, ब्लूवर 50. 100 आहे ते पण इथे 100 बरोबर आहे, ब्लूवर व्हॅल्यू 50, तर परफेक्ट. बघा व्हॅल्यू लिहायची गरज पडत नाही. समच्या केसमध्ये कधीच व्हॅल्यू चेक करायचं नाही. बरोबर आहे. येस सर, ब्लूवर व्हॅल्यू 50, मात्र इथे काय आहे सर, 100 चुकलं. हा प्रश्न आपला झाला तर पण परत आला. सो कर लिया आपने. चलो कोई बात नहीं दोस्त, कोई बात नहीं, कोई बात नहीं, कोई बात नहीं. ठीक है, चलो. अरे आगे क्यों नहीं आ रहा मेरे दोस्त, क्यों नहीं आ रहा. ये भी हो गया, ये भी हो गया हमारा, ये भी हो गया. चलो अभी ये करो, ये वाला क्वेश्चन करो. ऑल मैंगोज आर एप्पल्स. अरे सॉरी, सम मैंगोज आर एप्पल्स, सम मैंगोज आर एप्पल्स, सम मैंगोज आर एप्पल्स. बघा जी पेपरमध्ये विचारले जाते जे टाईप्स आहेत ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. आता इथे काय लागणार, 50-50 लागते. काय लागते, 50-50 लागते. बरोबर आहे ना. समचा केस आहे. बरोबर आहे. आता मँगोज आणि मँगोजवर बघा, आता परत 50-50 व्हॅल्यू कॉमन टर्मवर, तोपर्यंत आपण चेक करू. दोन्ही स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह आहे का याच्यामध्ये, एखादा कन्क्ल्युजनमध्ये उडवून द्या, कारण की हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. बरोबर आहे ना. दोन्ही पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह 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 तयार करतं, कधी पण लक्षात ठेवा. म्हणून निगेटिव्ह आधीच उडवून द्यायचं आहे. टाईम वाचला आपला. पुढे बघा, सम ॲपल्स आर ऑरेंजेस. इथं मात्र आपल्याला थोडंसं आता थांबून जावं लागेल. का, कारण की बघा ना, कॉमन टर्मवर व्हॅल्यू 50-50 आलेली आहे. ठीक आहे. आता ॲपल्स बघा, ॲपल्स कुठे आहे, पहिल्या स्टेटमेंटमध्ये. ऑरेंजेस कुठे आहे, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये. चुकलं सर, चुकलं. सम ऑरेंजेस आर मँगोज, सम ऑरेंजेस आर मँगो. सर ऑरेंज इथे, मँगोज इथे, ऑरेंज इथे, मँगोज. म्हणजे सर हा दुसऱ्या स्टेटमेंटपासून बनलेला आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हा परफेक्ट आहे, हा बरोबर आहे. का, कारण की हा सिंगल स्टेटमेंट आहे. सिंगल स्टेटमेंटपासून सिंगल कन्क्ल्युजन बनलेलं आहे. म्हणजे इनडायरेक्ट आहे, सॉरी डायरेक्टपासून डायरेक्ट बनलेला आहे. बरोबर ना. डायरेक्टचा रूल काय आहे, डायरेक्ट स्टेटमेंट, डायरेक्ट कन्क्ल्युजनसाठी एका स्टेटमेंटची आवश्यकता असते. येस सर, ऑल ॲपल्स आर मँगोज, ऑल ॲपल्स आर मँगोज. म्हणजे हा पहिल्यापासून बनलेला आहे सर, हा पहिल्यापासून बनलेला आहे. आता ऑल ॲपल्स आर मँगोज होऊ शकत नाही, कारण का, कारण की ॲपलवर व्हॅल्यू 50 आहे, ॲपलवर व्हॅल्यू ते 100 येणार. बरोबर आहे. इथे 50 कमवणारी व्यक्ती 100 कधीच खर्च करू शकत नाही. पुढं चेक करायची गरज नाही आहे. कळलं, कळलं ना. अतिशय सोपं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. चला जायचं पुढे. चलो बॉस, तो आज के लिए इतना काफ़ी था. जेवढं पण मला पॉसिबल झालं ते मी तुम्हाला द्यायचं ट्राय केलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेलच. सो जाते जाते बस सब्सक्राइब कर देना और मिलते हैं नेक्स्ट वीडियो में नए अंदाज के साथ. तब तक के लिए टाटा बाय बाय, टेक केयर, जय हिंद, वंदे मातरम.